Chemistry Standard 12 Coordination Compounds Part 10. We are discussing isomerism in coordination compounds. Isomers means compounds having same molecular formula but they have different structures or different spatial arrangement of atoms. जर दोन कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल पण स्ट्रक्चर्स मात्र डिफरंट असतील तर आपण त्यांना म्हणतो कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चरल आयसोमर्स. आणि जर दोन कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम परंतु स्पॅशियल अरेंजमेंट मात्र डिफरंट असेल तर त्याला आपण म्हणतो स्टिरिओ आयसोमर्स. स्टिरिओ आयसोमरचे दोन प्रकार पडतात, जॉमेट्रिक किंवा डाय स्टिरिओ आयसोमर्स आणि दुसरा प्रकार म्हणजे ऑप्टिकल आयसोमर्स किंवा इनएन्शिओमर्स. तर आपण डिस्कस करत आहोत कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे स्टिरिओ आयसोमर्स. त्याच्यातलं आपण डिस्कस काल केलं जॉमेट्रिक और डाय स्टिरिओ आयसोमर्स. आज आपण शिकणार आहोत ऑप्टिकल आयसोमर्स किंवा इनएन्शिओमर्स. त्यानंतर आयसोमरचा दुसरा प्रकार आहे की ज्याच्यात मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण स्ट्रक्चर्स डिफरंट असतात, त्याला स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणतात किंवा कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स म्हणतात. त्याचे चार प्रकार पडतात, लिंकेज आयसोमर्स, कोऑर्डिनेशन आयसोमर्स, आयोनायझेशन आयसोमर्स आणि सॉल्व्हेट आयसोमर्स. तर आज आपण स्टिरिओ आयसोमर्स मधला ऑप्टिकल आयसोमर्स शिकणार आहोत आणि कॉन्स्टिट्यूशनल किंवा स्ट्रक्चरल आयसोमर्स मधलं लिंकेज आयसोमर्स शिकणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण एक क्वेश्चन सोडवणार आहोत, जो क्वेश्चन कालच्या जॉमेट्रिक आयसोमर्स वरचा आहे. ड्रॉ द स्ट्रक्चर्स ऑफ सिस अँड ट्रान्स आयसोमर्स ऑफ FeNH3 twice CN4 2-. ह्याचे आपल्याला सिस आणि ट्रान्स काढायचे. आता इथं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं कोऑर्डिनेशन नंबर किती आहे ते बघणं. तर कोऑर्डिनेशन नंबर आहे इथं 2 मोनोडेंटेट लिगँड आहेत आणि इथं 4 म्हणजे 2 आणि 4 6 मोनोडेंटेट लिगँड आहेत म्हणून Feचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर त्याचं स्ट्रक्चर असतं ऑक्टाहेड्रल. जे सिस आणि ट्रान्स आहेत त्यांचा ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर काढायचं. मग ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर काढण्यासाठी सिस कधी तयार होतो ते आपण लक्षात ठेवायचं. 1 आणि 2 पोझिशनला जर असेल तर सिस आणि ट्रान्स कधी तयार होतो 1 आणि 6 ह्या पोझिशनला जर असतील जे 2 लिगँड आहेत ते 2 लिगँडवाले जर 1 आणि 2 ला सिस आणि जे 2 लिगँडवाले 1 आणि 6 ला असतील तर ट्रान्स काढायचं. सेंट्रलला Fe. ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर काढताना वर एक रेष, प्लेन मध्ये 4 रेषा, खाली एक रेष. आता 2 लिगँड आहेत NH3 आणि 4 लिगँड आहेत CN4 म्हणजे आपलं सिस आणि ट्रान्स हे अमोनियावरनं ठरणार आहे. मग मी जर अमोनिया इथं लिहिलं NH3 ही असते पोझिशन 1 नंबर, ही पोझिशन असते 2 नंबर आणि इथं पण NH हा झाला सिस म्हणून मी काढला सिस. राहिलेले सी आणि इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक. आता ह्याला चार्ज आहे म्हणून ब्रॅकेट टाकला. बघा इथं ब्रॅकेटवर 2- ब्रॅकेटवर 2- लिहिलं. हा झाला सिस आयसोमर. आता ट्रान्स काढण्यासाठी फक्त हे NH3 इथं 1 नंबरला आणि इथं 6 नंबरला लिहिला की तो झाला ट्रान्स. म्हणून वर 1 नंबर पोझिशनला, 6 नंबर पोझिशनला NH3, 2 नंबरला CN, 3 नंबरला CN, 4 नंबरला CN, 5 नंबरला CN. 1 नंबर पोझिशन, 6 नंबर पोझिशन, हा झाला ट्रान्स. अपोजिट आहे म्हणून त्याला स्क्वेअर ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेटवर 2- झाला हा प्रश्न. या पद्धतीने आपण विचारपूर्वक उत्तरं त्याचे लिहू शकतो. असेच प्रश्न एक्झरसाइजमधले किंवा आपल्याला छोटे छोटे प्रश्न दिले त्या पॉईंट तुम्हाला समजला की नाही हेच प्रश्न परीक्षेला पडण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून अशा प्रश्नांचा सराव करायचा आहे. ऑप्टिकल आयसोमर्स दुसरा प्रकार स्टिरिओ आयसोमर्स मधला. आपल्याला माहित आहे आयसोमर्समध्ये 2 प्रकार असतात, स्टिरिओ आणि स्ट्रक्चरल. स्टिरिओमध्ये जॉमेट्रिकल आणि दुसरा ऑप्टिकल. ऑप्टिक्स म्हणजे प्रकाशाशी संबंधित शाखा म्हणजेच हे आयसोमर फक्त प्रकाशाशी संबंधित आहे. प्रकाशाशी संबंधित कसं आहे तर त्यासाठी मी ऑर्गॅनिक कंपाऊंडची काही थिअरी तुम्हाला शिकवतो जे आपल्याला 10व्या चॅप्टरमध्ये सुद्धा शिकायचे, चॅप्टर नंबर 10 मध्ये. बघा, ए मोर इलॅबोरेट डिस्कशन ऑन कायरॅलिटी अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम इज इन्क्लुडेड इन चॅप्टर 10.
तर कायरॅलिटी आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम बद्दल आपल्याला चॅप्टर 10 मध्ये शिकायचं, पण त्याच्याबद्दलचं आपण थोडक्यात शिकणार आहोत, थोडंसं प्रकाशाशी संबंधित. निकॉल्स नावाचा एक निकॉल्स प्रिझम नावाचा एक प्रिझम असतो. आपल्याला माहित आहे साध्या प्रिझम मधनं जर लाईट पाठवली तर 7 रंग दिसतात. ह्या निकॉल्स प्रिझमचं एक वैशिष्ट्य आहे, त्या निकॉल्स प्रिझम मधनं जर समजा आपण प्लेन लाईट पाठवली, आता बघा ही कसली लाईट आहे, प्लेन पोलराइज्ड लाईट. पोलराइज्ड लाईट म्हणजे कसली लाईट, कसला प्रकाश, तर जो प्रकाश फक्त एकाच प्रतलात व्हायब्रेट होत असतो. बघा आता आपला साधा सूर्यप्रकाश काय असतो, समजा असा प्रकाशाचा मार्ग आहे, इकडून इकडे प्रकाश चालला तर तो सगळ्याच प्रतलात व्हायब्रेट होत असतो. म्हणजे साधा ऑर्डिनरी जो प्रकाश आहे तो सगळ्याच प्रतलात काय होत असतो, व्हायब्रेट होत असतो सगळ्या प्रतलात. पण प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे असा प्रकाश फक्त एकाच प्रतलात व्हायब्रेट होत असतो. मग ऑर्डिनरी लाईट ज्यावेळेस अशा निकॉल्स प्रिझम मधनं जाते त्यावेळेस आपल्याला मिळते प्लेन पोलराइज्ड लाईट, म्हणजे जी सगळ्या प्रतलात व्हायब्रेट होतो ते साधा प्रकाश तो फक्त एकाच प्रतलात व्हायब्रेट व्हायला लागतो, तो फक्त ह्या निकॉल्स प्रिझममुळे. मग अशी प्लेन पोलराइज्ड लाईट जर आपण एखाद्या कंपाऊंड मधनं पाठवली, समजा एक कंपाऊंड घेतला बीकर मध्ये, समजा आपण घेतलं 2-क्लोरोब्युटेन, सगळे नाही, 2-क्लोरोब्युटेन जर कंपाऊंड घेतला आणि ही असली प्लेन पोलराइज्ड लाईट जर पाठवली तर ती प्लेन पोलराइज्ड लाईट प्रकाशाच्या प्रतलाला 90 अंशात व्हायब्रेट होत असते. ते प्रतल किती अंशात असतं व्हायब्रेट व्हायचं, 90 अंशात. पण ज्यावेळेस अशी प्लेन पोलराइज्ड लाईट अशा पदार्थामधनं जाते त्यावेळेस ती लाईट ते प्रतल एका अँगलनं वळतं. म्हणजेच ते प्रतल 90 मध्ये व्हायब्रेट न होता 40-50 अंशामध्ये व्हायब्रेट व्हायला लागतं. म्हणजेच त्या प्रतलाची दिशाच बदलते. जे प्रतल परपेंडिक्युलर होतं ते त्याची दिशा बदलतं प्रतल, आणि परपेंडिक्युलर न राहता ते अँगलमध्ये राहतं. म्हणजे हे प्रतल रोटेट झालं, वळलं. किती अँगलनं वळलं, तर समजा 40 अँगलनं वळलं. तर ह्या 2-क्लोरोब्युटेनचे काही मॉलिक्यूल प्रतलाला राईट साईडला वळवतात. आता हे कुठं वळलंय, राईट साईडला, म्हणजे क्लॉकवाईज. जर राईट साईडला वळवत असतील तर इथं जे मॉलिक्यूल असतात ते राईट साईडला वळवतात, म्हणून त्या 2-क्लोरोब्युटेनच्या त्या मॉलिक्युल्सला म्हणतात D2-क्लोरोब्युटेन, म्हणजेच डेक्स्ट्रो रोटेटरी. आता रोटेटरी म्हणजे काय असतं, डेक्स्ट्रोचा अर्थ असतो राईट साईडला वळवणारा मॉलिक्यूल, म्हणून डी त्याला प्लस साईन पण वापरतात, प्लस साईन. म्हणजेच आपण त्या 2-क्लोरोब्युटेनला ज्यानं बघा प्लेन पोलराइज्ड लाईटला कुठल्या दिशेला वळवलं, राईट साईडला, अशा 2-क्लोरोब्युटेनला आपण म्हणायचं D2-क्लोरोब्युटेन किंवा प्लस 2-क्लोरोब्युटेन किंवा डेक्स्ट्रो 2-क्लोरोब्युटेन. डेक्स्ट्रोसाठी सिंपलमध्ये डी घेतलं. आता समजा दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2-क्लोरोब्युटेनचेच वेगळे मॉलिक्यूल घेतले, आणि तर ते 2-क्लोरोब्युटेनचे काही मॉलिक्युल्स ह्या प्रतलाला लेफ्ट साईडला वळवतात. बघा काही मॉलिक्युल्सनी कुठं वळवलं, राईट साईडला, आणि काही मॉलिक्युलनी कुठं वळवलं, लेफ्ट साईडला. ह्यांनी समजा 40 अंशात वळवलं तर ते मॉलिक्यूल सुद्धा 40 अंशातच वळवतात. मग हे 40 अंश म्हणजे अँगल सेम असतो, रोटेशन ऑफ अँगल प्लेनचा, पण त्याची डिरेक्शन मात्र अपोजिट झाली. इथं पहिल्यांदा होती, इथं लेफ्ट साईड झाली. लेफ्टला ग्रीक मध्ये म्हणतात लिओ, म्हणून अशा सबस्टन्सेसला, अशा मॉलिक्यूलला आपण म्हणायचं L2-क्लोरोब्युटेन. म्हणजे क्लोरोब्युटेनचेच मॉलिक्यूल काही काय करतात, प्रतलाला, त्या प्रकाशाच्या प्रतलाला राईट साईडला वळवतात, आणि काही मॉलिक्यूल प्रकाशाच्या त्या प्रतलाला लेफ्ट साईडला वळवतात. जे राईट साईडला वळवतात त्यांना म्हणायचंय डी, म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी, म्हणजेच प्लस, आणि जे लेफ्ट साईडला वळवतात त्यांना म्हणायचे आपल्याला लिव्हो रोटेटरी, म्हणजेच एल, म्हणजेच 2-क्लोरोब्युटेन. मग 2-क्लोरोब्युटेनचेच
मॉलिक्यूल आहेत, पण काही प्रकाशाला राईट साईडमध्ये वळवतात, काही लेफ्ट साईडमध्ये वळवतात. म्हणजेच याचा अर्थ ते 2 क्लोरोब्युटेनचे दोन्ही मॉलिक्यूल सेम नाही. मग 2 क्लोरोब्युटेन त्याचं नाव आहे, त्याचं पण 2 क्लोरोब्युटेनच आहे. मॉलिक्यूल का सेम नाहीत? कारण त्यांची पोझिशन थोडीशी बदल असते हवेतली, म्हणजेच ते एकमेकाचे मिरर इमेज असतात. म्हणजेच काही मॉलिक्युल्स हे दुसऱ्या मॉलिक्यूल प्रमाणे न दिसतात, त्याचे ते आरशातली मिरर इमेज असतात. उदाहरणार्थ आपला आरशात हात कसा दिसतो? डावा हात उजवा दिसतो. म्हणजेच ते मॉलिक्यूलची स्पेस अरेंजमेंट, हवेतली अरेंजमेंट अशी असते ती अगदी सेम टू सेम नसताना एक आरशात डावा दिसत असेल तर दुसरा आरशात उजवा दिसतो. म्हणून ते प्रकाशाशी संबंधित गुणधर्म बदलतात. म्हणून ते एकमेकाची मिरर इमेज असतात. कसली मिरर इमेज? मी सांगितलं, आपला डावा हात आरशात सहजासहजी डावा दिसत नाही, तो उजवा दिसतो. आपण त्याला म्हणतो नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. म्हणजेच हे राईट साईडला वळवणारे 2 क्लोरोब्युटेनचे मॉलिक्यूल आणि लेफ्ट साईडला वळवणारे 2 क्लोरोब्युटेनचे मॉलिक्यूल हे एकमेकाची कसली इमेज असतात? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतात. म्हणूनच ते प्रकाशाशी संबंधित गुणधर्म वेगवेगळा दाखवतात. अशा मॉलिक्युल्सला एकमेकाचे ऑप्टिकल आयसोमर्स म्हणतात, कारण हा सगळा गुणधर्म प्रकाशाशी संबंधित आहे. किंवा त्यांना म्हणतात इनॅन्शिओमर्स. म्हणजेच D2 क्लोरोब्युटेन आणि L2 क्लोरोब्युटेन हे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. म्हणजेच 2 क्लोरोब्युटेनचेच वेगवेगळे मॉलिक्यूल आहेत, पण त्या दोघांचं स्ट्रक्चर सारखं नाही, स्पेशल अरेंजमेंट वेगळे आहे. म्हणजेच एक जण जर आरशात अलीकडच्या बाजूला दिसत असेल तर दुसरा जो मॉलिक्यूल असतो तो आरशात कसा दिसेल असं त्याचा स्ट्रक्चर असतं. म्हणजेच ते दोघे एकमेकाची कसली इमेज असतात? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतात. आणि म्हणून अशा मॉलिक्यूलला एकमेकाचे इनॅन्शिओमर्स म्हणतात. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये सुद्धा असंच असतं. त्या दोन मॉलिक्यूलचा फॉर्म्युला सेम असतो, स्ट्रक्चर सेम असतं, पण हवेतली अरेंजमेंट डिफरंट असल्यामुळं ते मॉलिक्यूल एकमेकाचे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज बनवतात. म्हणजेच ते आपल्या हातासारखं कायरल असतात. आपला हात कायरल ऑब्जेक्ट आहे. म्हणजे डावा हात आरशात जसाच्या तसा दिसत नाही, तो उजवा दिसतो. अशा ऑब्जेक्टला कायरल ऑब्जेक्ट म्हणतात. आणि गुणधर्माला म्हणतात कायरॅलिटी. गुणधर्माला म्हणतात कायरॅलिटी. मग असे ऑब्जेक्टच फक्त ऑप्टिकल आयसोमर्स दाखवू शकतात. आणि म्हणून अशा ऑप्टिकल आयसोमर्सचा आपल्याला स्टडी कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये करायचा आहे. द कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स ऑर आयन्स दॅट आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज ऑफ ईच अदर आर इनॅन्शिओमर्स. जेव्हा दोन मॉलिक्यूल त्या दोघांचं स्ट्रक्चर सेम असतं, परंतु हवेतली अरेंजमेंट ॲटमची अशी असते की ते दोघे एकमेकाचे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतात, अशांना इनॅन्शिओमर्स असं म्हणतात. द नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आर कायरल. म्हणजेच एक जर आरशात इकडं दिसत असेल तर दुसरा आरशातल्या त्याच्या प्रतिमेप्रमाणे असतो. म्हणजेच ते दोघं कायरल ऑब्जेक्ट असतात. त्यावेळेसच ते ऑप्टिकल आयसोमर्स तयार करू शकतात. प्रकाशाशी संबंधित त्यांचा गुणधर्म वेगळा असतो. इनॅन्शिओमर्स हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज. म्हणजे आता मी जे सांगितलं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं उदाहरण, त्या दोघांच्या प्रॉपर्टी सगळ्या सेम असतात. फक्त त्यांचा रिस्पॉन्स कशाबद्दलचा? प्लेन पोलराइज्ड लाईट बद्दलचा रिस्पॉन्स मात्र वेगळा असतो. एक जण राईट साईडला वळवतो तर एक जण लेफ्ट साईडला वळवतो. द इनॅन्शिओमर्स द रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट टू राईट. बघा, जो प्लेन पोलराइज्ड लाईटच्या प्रतलाला राईट साईडला वळवतो म्हणजेच क्लॉकवाईज वळवतो, त्याला आपण डेक्स्ट्रो आयसोमर्स असं म्हणतो, म्हणजेच डे आयसोमर्स. त्यालाच एक साईन पण वापरतात प्लस. व्हाईल द अदर, दुसरा मॉलिक्यूल मात्र त्यावेळेस त्याची आरशासारखी इमेज असणारा मॉलिक्यूल मात्र त्यावेळेस तो लेफ्ट साईडला वळवतो प्रतलाला. रोटेट्स द प्लेन टू लेफ्ट म्हणजेच अँटी क्लॉकवाईज वळवतो, त्याला आपण ड्यू आयसोमर म्हणतो, म्हणजेच एल म्हणजेच साईन मध्ये त्याला मायनस म्हणतात. ऑप्टिकल आयसोमर्स इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. बघा, आता हे दोन मॉलिक्यूलचा स्ट्रक्चर सेम आहे. मध्ये सेंट्रल मेटल कोण आहे? कोबाल्ट. 3 EN आहेत, म्हणजे इथिलीन डायमाइन म्हणजेच बायडेंटेट लिगँड आहे. म्हणजेच दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे COEN3 आणि दोघांवर चार्ज 3+. बघा, ह्या दोन मॉलिक्यूलचा फॉर्म्युला सेम आहे, दोघांची स्पेशल अरेंजमेंट डिफरंट आहे. बघा, इथं दोन पाकळ्या उजव्या हाताला आहेत आणि इथं दोन पाकळ्या डाव्या हाताला आहेत. म्हणजे ते दोघं जर आरशासमोर ठेवले तर दोघं एकमेकासारखे दिसतील. म्हणजेच ते दोघं एकमेकाची कसली इमेज आहेत?
आरशातली इमेज आहेत, म्हणजेच नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत. म्हणजे हा आरशा समोर ठेवला की तो दुसऱ्या मॉलिक्यूल सारखा दिसेल, आणि दुसरा मॉलिक्यूल आरशा समोर ठेवला की आरशातला मॉलिक्यूल हा पहिल्या मॉलिक्यूल सारखा दिसेल. म्हणजे हे दोन्ही मॉलिक्यूल वेगवेगळे आहेत. म्हणजेच हा प्लेन पोलराइज्ड लाईटचं प्लेन राईट साईडला वळवेल, तर हा मॉलिक्यूल प्लेन पोलराइज्ड लाईटचं प्रतल प्लेन हा लेफ्ट साईडला वळवेल. म्हणजे हे दोन मॉलिक्यूल दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर सेम आहे, पण ते दोघे एकमेकाचे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असल्यामुळं हा मिरर ठाकवला आहे. म्हणजे दोघे एकमेकामध्ये मिररमध्ये असल्याप्रमाणे दिसतील. तर हे दोन मॉलिक्यूल म्हणजेच ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. मी सांगितलं EN म्हणजे इथिलीन डायामाइन. मग कोबालचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 6, म्हणून ही जॉमेट्री आहे ऑक्टाहेड्रल. हे स्ट्रक्चर कसं काढायचं थोडक्यात दाखवतो तुम्हाला, की अतिशय सोपं आहे. आपल्याला माहित आहे शिकवलं ऑक्टाहेड्रल जॉमेट्री कशी काढायची. CO 6 अगोदर काढायचं, 6 बॉन्ड. आता बघा इथं फक्त नुसतं अशी पाकळी काढायची. EN म्हणजे एका साईडला 2 पाकळ्या आणि एका साईडला 1 पाकळी. चार्ज 3. त्याची मिरर इमेज हा मध्ये मिरर. आता त्याची मिरर इमेज माहित आहे आपला उजवा हात डावा दिसतो, म्हणजे हे उजव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला घ्यायचं. म्हणजेच त्या 2 पाकळ्या इकडच्या बाजूला घ्यायच्या, आणि ही जी एक पाकळी आहे ती इकडच्या बाजूला होती ती इकडच्या बाजूला घ्यायची. आपल्याला माहित आहे आरशामध्ये उजव्याचं डाव होतं डाव्याचं उजवं होतं, त्या पद्धतीनं ते 2 मॉलिक्यूल काढायचे. म्हणजेच हा मॉलिक्यूल डेक्स्ट्रो रोटेटरी असेल आणि हा मॉलिक्यूल लिव्हो रोटेटरी असेल. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस एक्झिस्टिंग ॲज बोथ जॉमेट्रिक अँड ऑप्टिकल आयसोमर्स. आपण 2 गुणधर्म बघितले. जॉमेट्रिक आयसोमर्समध्ये सिस आणि ट्रान्स असतात, तर ऑप्टिकल आयसोमर्समध्ये एक असतो D आणि एक असतो L. तर काही ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस आहेत ते जॉमेट्रिकल आयसोमर्स म्हणजे सिस ट्रान्सवाला पण दाखवतात आणि DL वाला पण दाखवतात. असं उदाहरण कोणतं आहे बघा. PT म्हणजे सेंट्रल मेटल आहे प्लॅटिनम. Cl2 EN ट्वाइस म्हणजे क्लोरीन 2 आणि इथिलीन डायामाइन 2, आणि त्याच्यावर टोटल चार्ज आहे 2+ म्हणजे तो त्याचा चार्ज नंबर. इन दिस टाइप ऑफ कॉम्प्लेक्स ओनली द सिस आयसोमर एक्झिस्ट ॲज ए पेअर ऑफ इनॅन्शिओमर्स. ह्याच्यातला एक सिस असणार आणि एक ट्रान्स असणार, तर फक्त सिसवाला हाच इनॅन्शिओमर्स म्हणजे ऑप्टिकल आयसोमर्स दाखवतो. ट्रान्सवाला मात्र ऑप्टिकल आयसोमर्स दाखवत नाही. कारण काय असेल बघूया. बघा प्लॅटिनम सिसवाला म्हणजे 1 आणि 2 नंबर पोझिशनला क्लोरीन काढले आणि 3, 4ला EN काढले. कसा काढायचा हा बघा, काढता आलं पाहिजे आपल्याला. प्लॅटिनम सेंट्रलला वर 1 नंबर पोझिशन, 2, 3, 4, 5, 6. 1 नंबर पोझिशनला Cl, 2 नंबर पोझिशनला Cl, 3 नंबर 6 नंबर पोझिशन इथिलीन डायमाइन आपले, आणि 4 नंबर आणि 5 नंबर इथिलीन डायमाइन. मग इथिलीन डायमाइन 2 पोझिशन काय ऑक्युपाय करतो, कारण तो बायडेंटेटली गॅन्ड आहे. त्याच्याकडे 2 डोनर ॲटम असतात. काय इथिलीन डायमाइनचं स्ट्रक्चर CH2 CH2 NH2 NH2. हे एवढं सगळं स्ट्रक्चर काढण्याच्या ऐवजी त्याच्या बदल्यात हे EN काढतात. म्हणजे त्याचं नाव आहे इथिलीन डायमाइन, पण त्याच्या संक्षिप्त रूप वापरतात म्हणजे ॲब्रिव्हिएशन वापरतात EN. म्हणजे एवढं सगळं स्ट्रक्चर दरवेळेस काढण्याच्या ऐवजी फक्त EN लिहितात. मग तो ॲक्च्युली कसा असतो दाखवतो तुम्हाला. प्लॅटिनम Cl एवढं काढत बसणं शक्य आहे का बघा. बघा इथं NH2 CH2 CH2 NH2 2 ऑक्युपायला 2 डोनर ॲटम. मग एवढं सगळं काढत बसणं शक्य नसतं, म्हणून तेवढं काढण्याच्या ऐवजी नुसतं EN लिहितात. आता इकडं तसंच NH2 CH2 CH2 NH2 हे असं दाखवण्याच्या ऐवजी नुसती पाकळे काढून EN दाखवलं. म्हणजे ॲक्च्युअल स्ट्रक्चर हे आहे, पण आपलं काम सोपं असं होतं आहे पाकळे काढून. मग हा सिस आहे 1 आणि 2 नंबर पोझिशनला मोनोडेंटेट लिगॅंड सेम आहेत ते आहे, म्हणून हा सिस आहे. सिसवाल्याचीच आरशातली इमेज अशी दिसते बघा. उजव्या हाताला होतं हे Cl, ते डाव्या हाताला झाले.
म्हणजेच लक्षात ठेवायचंय की त्याची आरशातली म्हणजे हा मॉलिक्यूल वेगळा आहे, मॉलिक्यूल वेगळा आहे. हा आरशासमोर धरला की ह्याच्यासारखा दिसेल आणि हा आरशासमोर दिसला की ह्याच्यासारखा दिसेल. म्हणजेच ह्याच्यात उजव्या हाताला Cl आहे, ह्याच्यात डाव्या हाताला Cl आहे. म्हणजे दोन मॉलिक्यूल वेगवेगळे आहेत, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर सेम आहे, पण ह्याच्यातला क्लोरीन उजव्या हाताला आणि ह्याच्यातला क्लोरीन डाव्या हाताला एकमेकाची मिरर इमेज आहे. म्हणजेच हा डी आहे, म्हणजे हा प्रकाशाचा प्लेन पोलराइज्ड लाईटचं प्रतल राईट साईडला रोटेट करेल आणि हा प्लेन पोलराइज्ड लाईटचं प्रतल लेफ्ट साईडला रोटेट करेल. म्हणजे सिसवालेच फक्त ऑप्टिकल आयसोमरिझम दाखवतात. आता ट्रान्सवाला कधी असतो तर क्लोरीन 1 नंबर पोझिशनला आणि 6 नंबर पोझिशनला तर तो ट्रान्स असतो. मग इथं क्लोरीन 1 आणि 6 ला काढलाय, त्यामुळे पाकळ्या इकडे एक गेली इकडे एक गेली. हा ट्रान्सवाला ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवू शकत नाही का? तर इथंच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा आरशासमोर धरला तर जसाच्या तसा दिसेल, म्हणजेच आरशात त्याची प्रतिमा बदलणार नाही, म्हणजेच ह्याची नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज तयार होणार नाही, म्हणजेच हा आरशासमोर जसाच्या तसा म्हणजे स्वतःसारखा दिसेल. हा आरशासमोर दिसल्यावर दुसऱ्यासारखा दिसतोय आणि हा आरशासमोर दिसल्यावर पहिल्यासारखा दिसतोय. पण हा जर आरशासमोर दिसला तर हा स्वतःसारखाच दिसतोय, म्हणजेच ह्याची आपल्या हातासारखी इमेज होत नाही. आपला डावा हात उजवा हात दिसतो, उजवा हात डावा हात दिसतो, म्हणजे हा कायरल नाही. का कायरल नाही? कारण ह्याला सिमेट्री आहे. म्हणून ज्याला सिमेट्री असते बघा, सममिती अशी सुद्धा सिमेट्री आहे, ज्याला सममिती असते त्याची आरशासमोर इमेज जशीच्या तशी दिसते. आणि असे ऑब्जेक्ट ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवूच शकत नाहीत, म्हणून ह्याला सिमेट्री आहे आणि म्हणून हा ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवू शकत नाही. म्हणून ट्रान्स आयसोमर्स फक्त आयसोमर्सच इनआयसोमर्स करतो, म्हणजे ऑप्टिकल आयसोमर्स करतो. ट्रान्सवाला मात्र ऑप्टिकल आयसोमेरिझम न दाखवण्याचं कारण त्याला सिमेट्री आहे, म्हणजे सममिती आहे. म्हणजे आरशासमोर ठेवला की तो स्वतःसारखा दिसू लागतो. आपली अट आहे आरशासमोर धरला की तो दुसऱ्यासारखा दिसायला पाहिजे. हा आरशासमोर दिसला की स्वतःसारखाच दिसतो, म्हणून हा नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज तयार करू शकत नाही आणि म्हणून हा ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवू शकत नाही. म्हणून ऑप्टिकल आयसोमेरिझम फक्त आणि फक्त त्याच्यातला सिस आयसोमर दाखवतो. म्हणजे एकच कंपाऊंड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पण दाखवतोय, सिस आणि ट्रान्स, आणि तो त्याच्यातला सिस हा ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतोय. ट्रान्सवाला मात्र कधी ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवू शकत नाही. आणि म्हणून असे काही कंपाऊंड असतात की जे दोन्ही प्रकारचा स्टिरिओ आयसोमेरिझम दाखवतात, जॉमेट्रिकल पण आणि ऑप्टिकल पण, म्हणजे सिस ट्रान्सवाला पण आणि डी आणि एल वाला पण. Square planar complexes do not show enantiomers since they have mirror plane and axis of symmetry. बघा, स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्सेस म्हणजे कोणते? ज्यावेळेस कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो. मग कोऑर्डिनेशन नंबर 4 असला की मेटल भोवती लिगॅंड असतात 4 आणि ते असे बसतात. ह्याला म्हणतात स्क्वेअर प्लॅनर. का म्हणतात? स्क्वेअर तयार करतात आणि एका प्रतलात असतात सगळे, म्हणून प्लॅनर. मग ज्यावेळेस 4 कोऑर्डिनेशन नंबर असतो त्यावेळेस 2 जॉमेट्री असतात. एक ही 4 लिगॅंड असे जाते, ही कोणती जॉमेट्री? टेट्राहेड्रल. म्हणजेच जर 4 लिगॅंड असतील म्हणजेच कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर 2 प्रकारच्या जॉमेट्री असतात, एक टेट्राहेड्रल आणि एक स्क्वेअर प्लॅनर. हे ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवू शकतात, पण स्क्वेअर प्लॅनर मात्र ऑप्टिकल आयसोमेरिझम का दाखवत नाही? बघा, त्याला सिमेट्री आहे, म्हणजे सममिती आहे. म्हणजे हा आरशासमोर दिसला की स्वतःसारखाच दिसेल, अजिबात बदलणार नाही. म्हणजे त्याला नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज तयार करता येत नाही, कारण त्याच्याकडे सिमेट्री आहे, त्याला प्लेन आहे, ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे, त्याला मिरर प्लेन आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्सेस हे कधीही ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवत नाहीत, म्हणजेच ते इनएन्शिओमर्स तयार करू शकत नाही, म्हणजेच त्यांच्यामध्ये डी आणि एल कधीच असणार नाही. ड्रॉ इनएन्शिओमर्स ऑफ क्रोमियम OX3 3-. बघा आता, क्रोमियम OX3 3- चे आपल्याला इनएन्शिओमर्स काढायचे. कसे काढणार बघूया. क्रोमियम हा बायडेंटेट लिगॅंड आहे, ऑक्झॅलेटो. बघा, ऑक्झॅलेटो लिगॅंड म्हणजे कोणतं? C2O4 2-. हे असं लिहिण्याच्या ऐवजी नुसतं OX लिहितात, ॲब्रिव्हिएशन म्हणतात.
ऑक्झॅलॅटो आहे कसं हे बघा डिटेल स्ट्रक्चर सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस हे दोन डोनर ॲटम असतात C2O4 असं पण एवढं सगळं लिहिण्याच्या ऐवजी ऑक्झॅलॅटो त्याच्याकडे दोन डोनर ॲटम दोन ऑक्सिजन आहेत म्हणजे दोघंच्या दोघं सारखे म्हणजे सिमेट्रिकल बायडेंटेट लिगँड आहे म्हणजेच ए टाईपचं लिगँड आहे. मग आता त्याचं स्ट्रक्चर कसं काढायचं मध्ये क्रोमियम 3 बायडेंटेट लिगँड आहे मग कोऑर्डिनेशन नंबर 3 असेल का तर नाही बायडेंटेट आहे म्हणजे प्रत्येकाकडे दोन दोन डोनर ॲटम आहेत म्हणजेच त्याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. कोऑर्डिनेशन नंबर झाला 6 जण असे असणार बघा आता मग 3OX 6 वर कसे काढायचे काही नाही पाकळी OX 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 त्याच्यावर 3 मायनस चार्ज आहे म्हणून स्क्वेअर काढायचा लिहायचं वर 3 मायनस. आता बघा आरसा काढायचा आता त्याचा हा समजा डी असेल तर यल वाला कसा असेल आता विचार करायचा हा आरशात कसा दिसेल तर राईट साईडला 2 पाकळ्या तर आरशात दिसताना त्या राईट साईडच्या 2 पाकळ्या लेफ्ट साईडला दिसणार मग आता कसा काढणार बघा CR OX 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 स्क्वेअर ब्रॅकेट 3 मायनस या पद्धतीनं तुम्ही त्याचे इनएन्शिओमर्स काढू शकतात. हा डी असेल तर हा एल आणि मध्ये हा ते मिरर प्लेज झालं काढले इनएन्शिओमर्स. हे बाकीचं काही सांगायची आवश्यकता नाही फक्त एवढं स्ट्रक्चर काढायचं असतं. थँक्यू.